आंबेडकरी अनुयायांचा आज परभणी ते मुंबई लाँग मार्च। सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवर कारवाई न झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक। दुपारी 1 वाजता परभणीतून हा लाँग मार्च मुंबईकडे निघेल। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांकडून सरकारी आणि आर्थिक मदतीला दुसऱ्यांदा नकार। जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याचं कुटुंबियांनी केलं स्पष्ट। बीडच्या जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडेंनी भरवला जनता दरबार। वाल्मिक कराड बसायचा त्याच कार्यालयात मुंडेंचा जनता दरबार। बीड जिल्ह्यात आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द। 20 जणांच्या नावे मृत्यूनंतरही पिस्तूल परवाना। पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक राजकीय पक्षाशी संबंधित लोकांचा समावेश। बीड घटनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी सर्वपक्षीय लोकांची मागणी असल्याचं सुळेंचं वक्तव्य। दिवंगत नेते महेश कोठेंच्या कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सांत्वनपर भेट। महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहत आठवणींना त्यांनी उजाळा दिला। वेळेत जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं नागपुरात पारधी समाजातील मुलींवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ। अर्ज करून 2 वर्षांनंतरही जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ। समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन येणार। राज्यातील 30 धरणांचे मान्सून नंतर सर्वेक्षण नाही। धरण सुरक्षा कायदा अंतर्गत मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर सर्वेक्षण करणं बंधनकारक। धरणांच्या सर्वेक्षणासाठी नाशिक, नागपूर, कोल्हापूर महापालिकेसह लवासा, सहारा यांनाही नोटीस। नाशिकमध्ये 10 महिन्यांच्या मुलीच्या उपचारासाठी आणलेली रक्कम हरवली, मात्र केवळ 2 तासात नाशिक पोलिसांनी ती शोधून दिली। अमरावतीत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा। अमरावती जिल्ह्यातील 150हून अधिक विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीतून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच। या ठिकाणी पूल बांधण्यास मंजुरी, मात्र काम अजूनही सुरू झालेलं नाही। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून आरोग्य विभागाला दिल्या आवश्यक सूचना। बुलढाण्यात केस गळती होणाऱ्या गावातील पाण्याचा रिपोर्ट आरोग्य विभागाकडून सादर। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं निदर्शनास। त्र्यंबकेश्वर देवस्थानला रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी केलं 1.25 किलो सोनं दान। 200 वर्षापूर्वीचा सुवर्ण मुकुट नव्याने बनवण्यासाठी दिलं सोनं। 17 आणि 18 जानेवारीला लोणावळ्यातील मनशक्ती केंद्रामध्ये गर्भसंस्कार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन। गर्भसंस्काराचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्व काय या विषयावर 500हून अधिक डॉक्टर आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करतील। अंबाजोगाईतील सोनारावर हल्ला करून लुटणाऱ्या आरोपींना 18 तासात अटक। यातील 4 अल्पवयीन। सोनाराच्या दुकानातील कारागिरांना दिली आरोपींना टीप। कोल्हापुरात 4 तरुणांचा दहशत माजवतानाचा व्हिडिओ समोर। मद्यधुंद तरुणांनी चालत्या KMT बसवर केली दगडफेक। पोलिसांकडून संबंधित तरुणांची चौकशी सुरू। पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहू कंटेनरची 10 ते 15 गाड्यांना धडक। कंटेनर चालकानं पोलीस वाहनांसह 3 महिलांना उडवलं। अपघाताचा थरार CCTVत कैद। नागरिकांकडून चालकाला चोप। चालक पोलिसांच्या ताब्यात। नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील कासारखेडा शिवारात पेट्रोल टँकर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक। अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी। अपघातानंतर पेट्रोल टँकर पलटी झाल्यानं टँकरमधून पेट्रोल गळती। सिटीलिंक बसच्या दारात उभं राहून रिक्षाला धक्का मारण्याची स्टंटबाजी। बसच्या वाहक चालकाला केलं निलंबित। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। गोंदियामध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या। नवेगाव बांध पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना। आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट।
सांगलीतील विट्याजवळ एका हॉटेल व्यावसायिकाची हत्या, जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल, तर पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं. चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदेचं राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन. परिषद संयोजक आमदार सुधीर मुनगंटीवार, जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.